काल आम्ही इथं वास्तव्याला होतो. महाराजजी आता ध्यानाला बसलेत, त्याच्यामुळं तिथं नाही जाता येणार आपल्याला. पण त्यांनी जरा स्पेशलच व्यवस्था केली आमच्यासाठी. हॉल होता. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर मैया. स्टॅम्प ते खाली आहे. बर चला येऊ. चला मैया चला. नर्मदे हर. बघा ना किती सुंदर असा परिसर आहे, शब्द नाही आहेत. आणि नर्मदा मैया पलीकडे. या या हे बघा. आणि अशा सुंदर अशा परिसरात आम्ही राहिलो होतो काल. इथले जे महंत आहेत त्यांचे किती 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 आभार मानावे तेवढे कमी आहेत. आता जे तुम्ही फोटो बघताय ना ते महंत आहेत. बापरे, खूप जीव लावला त्यांनी, खूप. नर्मदे हर. चला आता आपण मांडव्य जी गुफा आहे ना तिथे चाललो आहे. येतात आहेत ते. हे बघा, हा ही वाट आहे तिथे जायला. मांडव्य ऋषी गुफा. आणि इथं दुनिया असते ना रे ही. चला आतमध्ये. मी बसेल ना रे आतमध्ये. अरे नर्मदे. खरं तर त्यांना बालरूपात आपल्याला आणायचं असेल म्हणून ते रांगत यायला लागते आतमध्ये. नर्मदे नर्मदे नर्मदे. आहे का जागा तेवढी? आता कसं आले तुम्ही? पाय सोडले का पहिले? नर्मदे नर्मदे नर्मदे. हे बघा, हा आश्रम होता तो मांडव्य ऋषींचा, तो गुहा आणि ते बडगाव. सुंदर आश्रम आहे बघा. सगळं जंगल आहे आजूबाजूला. काय सुंदर आहे. बरोबर सकाळचे आता 7 वाजलेत आणि आम्ही आता परिक्रमा सुरू करतोय आजच्या दिवसाची. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. मैयाच्या ताटावरूनच चाललं आता, जवळच आहे. आणि इथे एक मंदिर आहे, तर चायप्रसादीसाठी बोलवलंय. नर्मदे हर. बघा मंदिरातून काय सुंदर दिसते नर्मदा मैया. मला तर हालूशीच वाटत नाही. काम चालू आहे मंदिराचं. नर्मदे. विसावा घेतला आता. आणि हे बघा समोर किती भव्य असा माहेश्वरचा घाट आहे, जो की राज्यमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे. अशा या महान मातेला माझं नमन, कोटी कोटी नमन. नर्मदे हर. आणि इकडे पण एक नर्मदे हर. तिथे ना मध्ये घाटावर ते मैयाच्याच मध्ये एक शिव मंदिर आहे आणि इकडे घाट.
नर्मदे हर. नर्मदे हर. शालिवान मधल्या आश्रमात आलो आम्ही. सुंदर, अतिशय सुंदर मस्त आश्रम आहे. नर्मदे. जिथं वळण आहे तिथं बांध केलेले आहेत, पाट्या लावलेल्या आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा छोट्या मैया. नर्मदे हर. थोडं विसाव्याला थांबलो होतो आम्ही. मैया आता 2 दिवस झाले आपण बरोबर फिरतोय. आता तुमचा परिचय तर द्यायला पाहिजे. नाव काय तुमचं? सुमन भाऊ कदम. कुठून आले? पिंपरी जलशेन. कसं वाटतंय? छान वाटते. मैया नाव काय? अरुणा बाळासाहेब सुपेकर. कुठून आले? पटरवाडी. मजा वाटते ना परिक्रमेत? खूप छान. अनुभव कसे येतात? मस्त मस्त. खूप खूप. मैया काळजी घेते ना? हो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. आणि ह्या मैया आम्हाला इथं शेतात भेटल्यात. मैया नर्मदे हर. नर्मदे हर. घरीच नाही जावा. खरं आहे ना? वाटतं ना? हो, असं वाटतं इकडंच राहावा. हा. नेहमी इकडं असावा. आश्रम खूप छान छान भेटतात. हो. आणि साधू भेटतात, संत भेटतात. सगळी बाहेर आल्यावर माहिती मिळते. हा. छान आणि वाटतं. काळजी घेतात विशेष म्हणजे. हो. जेवले खूप का? प्रेम करतात ते. आत्ती आपल्या पाय दुखतात आहेत जवळच्या का? माणसांपेक्षा जास्त खरंय. आपली काळजी घेतात. बरोबर. जेवणाची, नाश्ता पाणी, खरंय खरंय खरंय. बोल भाग सगळं करतात. काय मी काल बसता येत नव्हतं जेवायला, तर मला काय म्हटले ते डॉक्टरला बोलू का? मेडिकल वाले बोलू का? हा. म्हणजे आज एवढी काळजी घेतात बघा ना. चला नर्मदे हर. आणि आता शेतांतून मार्ग आहे ना, आनंदी आनंद. आणि उजव्या साईडला मैया आहे. हे बघा ह्या साईडला. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही ढालखेडा म्हणून गावात आलोय आणि इथं हा सुंदर असा आश्रम आहे. हे बघा इथं बालभोग घेतोय. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर. बालभोग चालू आहे, पोहे सुंदर असे. आज अमृताला जरा थोडा त्रास होतोय, मळमळत आहे, पण होऊन जाईल थोड्या वेळाने. गोळी देऊ का तुला एखादी? खाल्ल्यावर बरं वाटेल कदाचित. चला, नर्मदे हर. नर्मदे हर. त्याच आश्रमात आहे आपण. आणि बालभोग झाल्यानंतर आहे बघा, ही सहस्त्रधार आहे. सहस्त्रधार म्हणजे काय तर अखंड अशा दगडांच्या शिळांमधून नर्मदा मैया वाहती आणि त्यालाच मग सहस्त्रधार असं नाव पडलं. सगळी आहे ना खडक आहे तिकडे. नर्मदे हर. पूर्ण मैया. आणि खरंच काय सुंदर यांनी घाट बनवलाय बघा. मैयाच्या किनाऱ्यावर आनंदच आहे. इकडं आता आम्ही थोडा वेळ जरा आता विसावा घेणार आहे. चला, नर्मदे हर. चला, नर्मदे हर. थोडा आराम केलाय जरा. सकाळी जरा थोडंसं असं काय म्हणतात त्याला, मळमळ केल्यासारखं वाटत होतं जरा. किती सहज आहे. हा, नाही मळमळ होत होतं आणि असं मन यानं नुसतं असं बेचैन झालतं. तर आता बरं वाटतंय. चला, एकतर काय झालंय, पाय जरा फोडींनी चालवत नाहीये, बाकी काय नाही. नर्मदे हर. चला, आता 11:30 वाजले सकाळचे आणि आता निघालोय. खूप छान होतं विसाव्याची जागा, कारण समोर मैया दिसतीये आणि इथे बसायला मिळणं म्हणजे स्वर्ग सुख आहे. एवढी सिटी आपण सोडून येतो कशासाठी येतो तर मैयाच्या सानिध्यात बसण्यासाठी. म्हणून मी म्हणतो ना, परिक्रमा तुम्ही हळूहळू करा, सावकाश करा. दिवसाचं बंधन ठेवू नका की मला 80 दिवसात करायची, 90 करायची, 100 दिवसात. हां हां हां. मैया समोर पाहिजे आणि आपण मैयाच्या जवळ बसलेलो पाहिजे, तरच त्या परिक्रमेला अर्थ आहे. नुसतं पळून पण अर्थ नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा सेवा कुटीर आहे. श्री छोटू बाबा अन्न क्षेत्र सदावर्त, धालखेडामध्ये आम्ही. आणि इथं जेवायला भोजन प्रसादीला आलोय. 12 वाजलेत आणि 12 किलोमीटर झालेत आमचे. नर्मदे नर्मदे हर. कढी आणि मसाले भात आहे सुंदर. सीता नर्मदे हर. सुंदर भोजन प्रसादी झाली आणि दालघाटचा आश्रम सोडला. आता 1:45 झालेत. ऊन वाढलं ॲक्च्युली, पण ठीक आहे. मैया आहे आता, मैयाच्या किनाऱ्यानेच जायचं आहे बहुतेक, तर मग काय हरकत नाही आहे. उन्हात रस्ता असेल ना डांबरी की मग खूप त्रास होतो, पण मैयाचा किनारा असेल ना तर अजिबात त्रास नाही होत. कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की मैयाचं थंडगार पाणी आणि जी वाऱ्याची झुळूक येते ना, त्या थंडगार पाण्यावरून जी शीतलता अशी चेहऱ्यावर उडवते, अंगावर उडवतं, त्याने ना अजिबात गरम होत नाही. चला, थोडं कृत्रिम वाटेल मी बोललेलं, पण भाव आहेत माझे, ते जे आहे ते मी बोललो. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. कसं आहे, अमृता समान आहे ना. नर्मदे हर. बहुत बहुत शुक्रिया मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही आहे ना श्री खटकेश्वर धाम गोपीकुंज आश्रम इथं आलेलो आहे.
खलबुजुर्गमध्ये आणि साटक खल नाव आहे. आणि हे बघा ना मैयाचा तट आहे, किती सुंदर आहे घाट. ॲक्च्युली मला माहीत नाही घाट आहे का नाही, जस्ट आत्ता चालू आहे मी. किती सुंदर आहे बघा नर्मदे. हा घाट नाही आहे इथं, हे बघा. कसली दिसते ना नर्मदा मैया, बाप रे किती अति विशाल पाणी आहे आणि खूप सुंदर ठिकाणी आहे आश्रम. इथे आहे ना बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगेल उद्याच्या व्हिडिओमध्ये, मला जसं जसं कळत जाईल. नर्मदे नर्मदे नर्मदे. इथे शिवपिंड आहे छोटीशी आणि इकडे ही सुंदर अशी शिवपिंड आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर महादेव. जय जय शिवशंभू. आणि इकडं आलं की आम्ही इथं आसन लावणार आहे आता. हे बघा ही सगळी गँग इथं बसली आहे. नर्मदे हर. आजचा काय विषय? खूप छान आहे. गंभीर नाही. गंभीर नाही. ओके आहेत ना सगळे? पाय वगैरे दुखतात आहेत का? सगळे ओके आहेत. आमच्या अमृताचेच थोडस फोड आलेत पायाला. हा हे बघा ना दाखव. थोडासा फोड नाही येतो, दुसरं बोट तयार झालंय. अरे बाप रे बाप रे बाप. ठीक आहे, मैया देईल तुला शक्ती तेवढी. नर्मदे हर. पिंच करणार आहे. बर बर ठीक आहे, तुझ्या हिशोबाने तुला जसं योग्य वाटेल. हा ठीक. नर्मदे हर.